नमस्कार. मी आणि माझी बहीण प्राची असं आम्ही दोघी मिळून एक गाणं सादर करणार आहोत. आणि आमच्याबरोबर मानसीला तुम्ही सगळेजण ओळखतात आणि शार्दूल. सो आम्ही सगळेजण मिळून हे गाणं सादर करतोय. आणि शुभा पण आहे, मला वाटतं जयदीप पण साथ देणार आहे. सो हे जे गाणं आहे हे आम्हाला खूपच आवडतं गाणं आहे. सगळ्या भारतातल्या 50 नद्यांची नावं या गाण्यात आहेत. आणि एक अमेरिकन स्थित भारतीय एक साऊथ इंडियन आहेत की कन्निक्स म्हणून, त्यांनी हे कंपोज केलेलं गाणं आहे. खूपच सुंदर आहे. ह्याच्यात सगळ्या नद्यांची नावं आहेत आणि कुठेतरी तामिळ शब्द आहे आणि थोडे संस्कृत शब्द आहेत. तर त्या दोन संस्कृत आणि तामिळ शब्दांचा अर्थ असा की बेसिकली ब्लेस मी विथ युअर प्रेझेन्स इन द वॉटर इन फ्रंट ऑफ मी. म्हणजे अगदीच आजच्यासाठी खूप रिलेव्हंट असं आहे काही शब्द त्यातले. तर ते थोडं प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. सिंधु कावेरी नर्मदा जले अस्मिन् सन्निधिं कुरु जले अस्मिन् सन्निधिं कुरु गंगा यमुना सिंधु कावेरी अलकनंदा जानकी ब्रह्मपुत्रा गोमती तुंगभद्रा स्वर्णरेखा मयूराक्षी पार्वती गंगा यमुना गंगा यमुना यमुना भागीरथी कबिनी शरावती साबरमती अमरावती तपती भागीरथी कबिनी शरावती सबरी भीमाग्रणी दामोदर वैगे भवानी कृष्णवेणी ताम्रपर्णी गंडकी श्री शतधरी गंगा यमुना गंगा यमुना गंगा यमुना गंगा यमुना नळंदाय वाळी नळंदाय वाळी जले निंकंदिंपुर नळंदाय वाळी नळंदाय वाळी अस्मिनी पद्मा वितस्ता वृषभवती
रवती हुगळी चंद्रभागा घाट प्रभा बिपाशा इरावती गंगा यमुना गंगा यमुना गंगा यमुना सिंधु कावेरी नर्मदा गोदावरी श्री सरस्वती गंगा यमुना गंगा यमुना गंगा यमुना गंगा यमुना गंगा यमुना. खासच झालेला काव्य वाचन खाली खाली बसणाऱ्यांचं काव्य काय करायचं. एक छोटा लेवल नाही मी सर्वांना एक विनंती करते की आपण रजिस्ट्रेशन फॉर्म फिरवत आहोत, तर सर्वांनी कृपया आपलं नाव नंबर तिथे लिहा. थँक्यू. हॅलो हां काय नाही हॅलो 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 येतोय का माझा आवाज? खूप लो आहे म्हणजे आता त्याच्यातच जायला लागेल. हॅलो मला तू माईकच प्रॉब्लेम असेल. हॅलो हां मला वाटलं माझा आवाज असा का आपण आधी सेट करूया. सो मी आणि चिन्मय काही आता इथे निसर्ग कविता सादर करणार आहोत. त्यातल्या काही ज्या कविता आहेत त्या नदीवरच्या आहेत आणि काही झाडांवरच्या आहेत.
तर पहिली जी कविता आहे ती साद मंदार दातार आमचा जो मित्र आहे त्याने लिहिलेली कविता आहे आणि ती आधी सुरुवात करतो. उघडे डोळे आणि चालणारे पाय, आणखी तुम्हाला हवंय काय? उघडे डोळे आणि चालणारे पाय, आणखी तुम्हाला हवंय काय? सुट्टीतही कशाला घरात बसता? चला उठा, अहो पकडा रस्ता. पावसाचं सावट, उन्हाचा त्रास. हे आपण एकदा करून काय थोडं मागे घ्यावं लागेल. थोडं कमी करा. आता ठीक आहे. हो. नाही, ओके ना. हा, हो. उघडे डोळे आणि चालणारे पाय, आणखी तुम्हाला हवंय काय? सुट्टीतही कशाला घरात बसता? चला उठा, अहो पकडा रस्ता. पावसाचं सावट, उन्हाचा त्रास. कारण असली कितीही खास तरी घरी बसून चालेल काय? रानातलं गाणं गवसेल काय? चुकार वाटांना घालत साथ, अवखळ वाऱ्याशी घालत वाद. फुलांचं देणं द्यायलाच हवं, डोळ्यांनी सारं पाहायलाच हवं. कारवी फुलते वर्षांनी साथ, अग्निशिखेची दरवर्षीच वाद. कारवी कदाचित तुम्हाला अनेक जणांना माहिती असेल, सह्याद्रीतलं एक झुडूप आहे की जे दर 7 वर्षांनी फुलतं. आणि अग्निशिखा नावाचं अजून एक वेगळं झाड आहे, सुंदर ग्लोरिओसा नावाचं, की ज्याला लाल पिवळी सुंदर वातीसारखी फुलं असतात. तर त्याचं वर्णन आहे. कारवी फुलते वर्षांनी साथ, अग्निशिखेची दरवर्षीच वाद. जागा चिक्कार इच्छा जर फार, तोरणा किल्ला किंवा कास्त पठार. पावसाचा नाद, ढगांच्या गाठी. सारच जमलंय आपल्याच साठी. जाताना बरोबर घ्यायचं काय? उघडे डोळे आणि चालणारे पाय. तर इतकं नदीच्या काठीच आपण बसलोय आणि खरंच म्हणजे हा कवितेतील वनस्पती कार्यक्रम आम्ही अनेक ठिकाणी केलाय, पण इथे बसून तो करताना खरंच एक वेगळा आनंद अगदी जाणवतोय. आणि एवढ्या ओपन ह्याच्यामध्ये तर नदीवरच्या काही कविता म्हणतो. तर पहिली कविता अर्थातच गदिमांनी लिहिलेली नदी सागरा मिळता, की ज्याच्यामध्ये त्यांनी खूपच नीट हायड्रोलॉजिकल सायकलचं छान मराठीत वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं एक शेवटी साहित्य हा इतका महत्वाचा भाग वाटतो कधीतरी एकंदरच समाजामध्ये. एक काय म्हणूया, एक वेगळी सेन्सिटिव्हिटी ह्या निमित्ताने आपण समाजामध्ये आणू शकतो. आणि मला असं वाटतं PRRच्या थ्रू पण हा अशा पद्धतीचा कार्यक्रम करताना अगदी निश्चित जास्त आनंद होतोय, कारण काय वेगळी सेन्सिटिव्हिटी आपण जागृत करू शकतो. तर ही आधी वाचूया. नदी सागरा मिळता, गदी माडगुळकर. नदी सागरा मिळता, पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो, तुम्ही आंधळ्याचे चेले. नदी माहेराशी जाते, म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लिहून. पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजवते वाळा, पाना फुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा. नंतर पुढची जी कविता आहे ती खलील जिब्रानने लिहिलेली फिअर ही कविता आहे. आणि परत म्हणजे नदीचं रूप त्याने मेटाफॉरिकली वापरलंय आणि भय कसं आपल्यात निर्माण होतं आणि ते नदीतही एका प्रकारचं भय आहे आणि ती ते कसं त्याच्याशी डील करते असं सांगणारी ही फिअर कविता आहे. तर ती इंग्लिश मधली आहे मूळ कविता, तर ती मी वाचणार आहे. आणि त्याचा अनुवाद आमचा मित्र आहे सुश्रुत वैद्य, त्याने मराठीतला अनुवाद केला आहे. तर तो अनुवाद चिन्मय वाचणार आहे. Fear. Khalil Gibran. It is said that before entering the sea, a river trembles with fear. असं म्हणतात की समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी नदी भीतीने थरथर कापते. She looks back at the path she has traveled,
from the peaks of the mountains, the long winding road crossing forests and villages. तिने प्रवास केलेल्या वाटेकडे ती मागे वळून पाहते. पर्वताच्या शिखरांवरून आलेला खेडी आणि जंगले ओलांडणारा वळणावळणाचा लांब रस्ता. And in front of her, she sees an ocean so vast that to enter there seems nothing more than to disappear forever. आणि तिच्या समोर तिला दिसतो विशाल महासागर. इतका विशाल की त्यात प्रवेश करणं म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही तर कायमचं नाहीसं होऊन जाणं. But there is no other way. The river cannot go back. Nobody can go back. To go back is impossible in existence. पण तिला दुसरा मार्गच नसतो. नदी मागे फिरू शकत नाही. मागे कोणीच फिरू शकत नाही. अस्तित्वाची आस असलेल्याला मागे फिरणं केवळ अशक्यच असतं. The river needs to take the risk of entering the ocean. महासागरात प्रवेश करण्याचा धोका नदीला पत्करावाच लागतो. Because only then will fear disappear. कारण तरच फक्त तिची भीती नाहीशी होणार असते. Because that's where the river will know it's not about disappearing into the ocean but of becoming the ocean. कारण तिथेच फक्त नदीला कळणार असतं की हे समुद्रात नाहीसं होणं नाहीये तर हे स्वतःच महासागर होणं आहे. तर हा नदीचा प्रवास जर का खूप जण इकोलॉजिकल सोसायटीचे त्यामुळे सगळ्यांना रिव्हर इकोलॉजी नीट माहिती आहे की नदी डोंगरामध्ये कुठेतरी उगम पावते मग ती सपाटीवर येते आणि मग जाऊन समुद्राला मिळते. तर ह्या सगळ्या प्रवासाचं एक साधारण थोडं वर्णन असलेली एक कविता आहे माधव काटकर यांची हिरवे तळ कोकण अशी. कोकणातल्या नद्या पण परत या कोकणातही डोंगर आहेत आणि मग ते थोड्याशा सपाटीवर येऊन मग समुद्राला मिळतात. तर ह्या एक्झॅक्टली ह्या नदीच्या काठाने असे खूप दाट पट्टे असतात ज्याला इकोलॉजिकल भाषेमध्ये रिपेरियन झोन म्हणतात. मग त्याच्यामध्ये काही विशिष्ट वनस्पती असतात त्या विशिष्ट वेळेला फुलतात त्याचा सुगंध अख्ख्या रानामध्ये त्या पसरलेला असतो. तर ह्याचंच वर्णन केलेली ही एक कविता आहे. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे. झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे. शिलोच्चयातून झुरुझुरु जेथे गंगा जल पाझरे. नील नभी घन नील बघुनी करी सुमनी स्वागत कुडा. गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातीत तेरडा. वृक्षांच्या राईत रंगती शकुंत मधुगायनी. वृक्षांच्या राईत रंगती शकुंत मधुगायनी. तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकी वनी. अनेक ओढ्यांच्या काठानी केतकी म्हणजे केवड्याची झाडं आहेत किंवा अशी दाट बनं आहेत आणि आमच्या या सगळ्या हॅबिटॅट म्हटल्यावर तो खूप एक महत्वाचा हॅबिटॅट आहे कोकणातला आणि नद्यांच्या काठचा. कुठे आढळे फळभाराने लवलेली आवळी. कुठे गाळीती बुळबुळ आपुली पक्व फळे जांभळी. निर्झरा तिरी रानजाईच्या फुलल्या कुंजातुनी. निर्झरा तिरी रानजाईच्या फुलल्या कुंजातुनी. उठे मोहमय संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी. बघुनी पांढरी भूतपाळ वेताळ काढितो पळ. आईन किंजळ करीती मांत्रिक मंत्रबळा दुर्बळ. कोकणामध्ये भूत प्रेत आणि या सगळ्याबद्दल बरंच काही गैरसमजुती समजुती असं असतं आणि त्यामुळे कारण त्या खूप पक्क्या आहेत आणि त्याचं कोकणाशी चांगलं असोसिएशन आहे. पण यांनी ते असं म्हणलंय की आईन आणि किंजळ हे कोकणामधली सगळ्यात जास्त दिसणारी झाडं आहेत. तर त्यांची ताकद एवढी आहे की हे मांत्रिकांचं मंत्रबळ सुद्धा त्याच्यापुढे दुर्बळ होईल म्हणून त्यांनी भूत वेताळ पळून जाईल असं म्हणलंय. सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळ्या. सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळ्या.
लाजत लाजत हळूच उघडिता निज नाजूक पाकळ्या. धुंद सिंधूला मारवेलीची मर्यादा घालून उभी सैंकती कोकण देवी राखीत तळपोकण. कोकण आणि जंगल असं म्हणलं की देवराईची आठवण आल्याशिवाय काही राहत नाही. आणि सह्याद्रीत आणि कोकणातच अनेक ठिकाणी एकंदरच पश्चिम महाराष्ट्रात आपल्याकडे भरपूर देवराय आहेत. आणि देवराया म्हणजे काय तर देवाच्या नावाने राखलेलं जंगल की जे पिढ्यानपिढ्या लोकांनी तिथलं झाडही कापलेलं नसतं. आणि अशी एक श्रद्धा असते की तिथनं झाड कापलं किंवा फुलं नेली किंवा काही त्या जंगलाच्या भागाला जर का काही डिस्टर्ब केलं तर तिथली जी काय एक लोकल डायटी असते तर ती पाप देते असं. म्हणून मग त्यामुळे ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या असं खूप घनदाट झालेलं हे जंगल असतं देवराईचं. आणि इतकं दाट असतं की 12 वाजता पण दिवसा सूर्यप्रकाश खाली पोचत नाही. आणि त्याच्यात खूप मोठी विशाल बुंदे असलेली झाडं असतात. म्हणजे आम्ही काय म्हणतो की ती झाडं वाढताना कोणीच पाहिलेलं नाही. कुठल्याच मनुष्यातल्या कुठल्याच पिढीने ते पाहिलं नाही. सगळेजण असं म्हणतात की किती म्हातारा असेल गावातला की आम्ही ही झाडं कायम अशीच पाहिली आहेत असं ते सांगतात. इतकी ते विशाल असतात. मोठ्याला वेली असतात त्याच्यामध्ये, लायनाज म्हणतात त्याला, की त्या लाकडी वेली असतात, त्याच्या जाईजुईसारख्या नाजूक वेली नसतात. तर ह्या सगळ्या राहाटीचं मग अर्थातच जिथे एवढं स्पेशल मायक्रोक्लायमेट आहे तिथे भरपूर बुरशा, लायकेन्स, किडे, साप, अनेक ऑर्किड्स, मॉस असे सगळ्याची खूप जास्त रेलचेल असते तिथे. आणि ह्या सगळ्यामुळे तो देवराई हा जो एक अधिवास असतो तो फार सुंदर असतो. इकॉलॉजिकली तर अत्यंत महत्त्वाचा आहे आमच्या दृष्टीने. ती जीन बँक असते, एक लाईव्ह म्युझियम असतं सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं. पण गंमत अशी की परत एकदा की ह्याच्याकडे कवी कसे बघतात तर केशवसुतांनी त्यांच्या नैऋत्येचे वारे ह्या एका कवितेमध्ये एक त्याच्याविषयी 2च कडवी लिहिली आहे. त्या रहाटी पण म्हणतात देवरायांना. तर त्याआधी वाचतो आम्ही. आणि मग ती इतकं छोटं वाटलं आम्हाला की परत आमचा मित्र मंदार दातार कवी आहे त्यामुळे त्याला आम्ही विनंती केली की तू थोडी ही देवराईची कविता अजून विस्तृतपणे लिहिशील का. मग त्याने त्याचा विस्तार केला. तर या दोन्ही कविता लागोपाठ आम्ही सादर करतो. राहाटी. हॅलो. राहाटी नैऋत्येकडचे वारे. जागो जाग ही दाटल्या निबिडकी त्या राहट्या रानटी. ते आई नाही खैर किंजळ जसे पायी रही दाटती. आणि गंमत म्हणजे हे शार्दूल विक्रीडित म्हणून एक वृत्त आहे. तर त्या वृत्तातले आहे हे. जागो जाग ही दाटल्या निबिडकी त्या राहट्या रानटी. ते आई नाही खैर किंजळ जसे पायी रही दाटती. वेली थोर इतस्ततः पसरुनी जातात गुंतून रे. चेष्टा त्यामधून यथेष्ट करीती नाना परी वानरे. आणि याच्या पुढचा विस्तार जो मंदारने लिहिलेला. ही झाडी किती दाट काय पुसता येईन दीप्ती तळी. शिरण्याला आत एक कवडसाही जागा नसे मोकळी. ओलावा ठेव अंतरी टिकवुनी ऐसे तळांशी झरे. करीती विहार नित त्यात रे पहा किती देखणी वनचरे. वानस हरित सर्व काळ त्यांची परणे रीती खालती. नाना कीटक सरीसृप त्यामध्ये मग आसरा शोधती. जनराखिती जिस सैन्यगिरीचे गिरिकंदरी जीवसे. ऐसी प्रिय देव राई सकलिका अधिवास ऐसा नसे. इथे नदीच्या काठी आपण जे बसलो इथे खूप बाभळीची झाडं दिसत आहेत. आणि जेव्हा इथे कार्यक्रम करायचा ठरवला तेव्हाच आम्ही म्हटलं की या बाभळीवरच्या कविता आपण घेऊया. अनेकच ठिकाणी गावांमध्ये बाभूळ झाड हे दोन्ही नद्यांच्या काठी सहज दिसतं जिथे जिथे अशी वेल ड्रेन्ड सॉइल असते तिथे.
तर गंमत अशी आहे की या 2 कविता आम्ही बाबूळ या एकाच झाडावरच्या 2 कविता सादर करणार आहोत आणि एक वसंत बापटांनी लिहिली आहे आणि एक इंदिरा संतांनी लिहिली आहे. आणि वसंत बापटांनी जी लिहिली आहे त्याच्यामध्ये एकदम कणखरपणा तिचा असा आहे आणि इंदिरा संतांनी जी लिहिली त्याचं एकदम असं नाजूक वर्णन सुंदर ती कशी आहे असं केलंय. तर त्या दोन्ही ऐकूया. बाबूळ झाड वसंत बापट. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणा टणकपाट, वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसून बोटे बाबूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली, छाताळाची ढलपी फुटली बाबूळ झाड उभेच आहे. जगले आहे, जगते आहे, काकुळतीने बघते आहे, खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 चित्रफटक चित्रफटक सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणा टणकपाट, वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. एक मिनिट एक व्यत्ययमध्ये संजय नाही संजय शितोळे आपल्या कार्यक्रमात आले आणि आपल्यापेक्षा सर्वात जास्त वेळा उपवास करणाऱ्याच्या पहिल्या 12 लोकांमध्ये संजय आहे. त्याला आता कुठे काही मी संग्रामला सांगतो त्यांना एक भेटवस्तू द्यायला. बसले मला 4-5 जायचं मी बसलीच जातो.